नमस्कार दोस्तों, मैं शहाना मलिक। आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबरों पर। संजय राउत की प्रेस कॉन्फ्रेंस देखिए, इस रिपोर्ट में क्या कहा संजय राउत जी ने। बहुत ही जोरदार भाषण रहा और सामने जो लोग बैठे थे उनके मुंह को ताला लग गया था। कोशिश कर रहे थे हलचल करने की, लेकिन उनको जम नहीं रहा था। अब सदन में राहुल जी है, प्रियंका जी है और भी लोग हैं, अखिलेश जी है। अब मोदी और शाह जी ने सामने आकर बैठने की हिम्मत दिखानी चाहिए। चलो, आणीबाणीवरून टीका करणाऱ्या भाजपला सत्तर प्रियंका गांधी यांनी दिलेले संसद गेल्या 10 वर्षापासून देशामध्ये आणीबाणी सुरू आहे आणि प्रियंका गांधींनी सांगितलं ना, जर आणीबाणीमध्ये आमच्याकडून चुका झाल्या असतील आणि त्याचा धडा आम्हाला जनतेने दिला असेल तर त्या चुकांपासून तुम्ही शिका, असं मार्गदर्शन प्रियंका गांधींनी त्यांना केलेलं आहे। नागपुर तिजोरी खाली और फडणवीस कह रहे कि 5 की आखिर 1 मिलियन तक जाएगी, 1 मिलियन तक जाएगा फडणवीस। देखेंगे 8 दिन में। पहले सरकार देण्यात आलं शिंदे गटातले यापैकी पाहिलं तानाजी सावंत असेल, दीपक केसरकर असेल, अब्दुल सत्तार असेल, यांची नावं आता येण्याची शक्यता वाटत नाही। एक लक्षात घ्या, निकाल लागल्यावर आणि पूर्ण बहुमत मिळाल्यावर सुद्धा, पूर्ण नाही पाशवी बहुमत, सैतानी बहुमत ईव्हीएमच्या माध्यमातून ओरबडल्यावर सुद्धा 1 महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही, राज्याला सरकार देऊ शकत नाही। राज्यामध्ये रोज खून, दरोडे, बलात्कार सुरू आहेत, लुटमार सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते नागपुरात, आज किंवा उद्या। म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडतायत। गृहमंत्री नाही, आरोग्य मंत्री नाही, शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत। तसलं राज्य आहे, याला काय राज्य म्हणतात का? तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे, भाजपला दिल्लीत जावं लागतंय। एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही, अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत। मला या राज्याची चिंता वाटते। बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार? आणि हळूहळू म्हणतोय मी, एक 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 प्रकरण समोर येत जाईल। तुम्ही कोणालाही मंत्री करा, कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वगळणारा त्यांचा प्रश्न आहे। तुम्ही कोणालाही मंत्री करा, 3 पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे। तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे या 3 तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे। विरोधी पक्षनेते आमचे अंबादास दानवे आहेत, माननीय उद्धवजी उद्या